बाबा आता बाहेर सगळे असताना मी आलापच्या रूम मध्ये जाऊन टेरेसवर कशी जाणार? पण काही झालं तरी हे आपल्याला जमवावं लागेलच. हो बाबा. बाबा आता थोड्याच वेळात पौर्णिमा सुरू होणार आहे. हो ना. आणि लखोट्यातल्या ओळींप्रमाणे जर आपल्याला मंत्र मिळणार असेल तर आपली ही कदाचित पहिली आणि शेवटची संधी आहे. हो बाबा, हा मंत्र मिळवणं आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण आलाप ज्यावेळी माझ्या पोटामध्ये साखरपुड्याची रिंग घालेल तेव्हा माझ्या मनात एक समाधान असेल की निदान आता तो मंत्र तरी माझ्याकडे आहे. आणि जोयल्या, महत्वाची गोष्ट ही लक्षात ठेव की फक्त हा कागद पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात गेला पाहिजे, तू नाही. तू जर पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात गेलीस तर नागिण होशील. माझ्याकडून कुठलीच चूक होणार नाही याची मी काळजी घेईन. पण बाबा आज काहीही झालं ना तरी मी तो मंत्र मिळवेनच. हो, कारण तोच पुढे आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. पण बाबा प्रश्न तोच आहे की मी टेरेस पर्यंत पोहोचणार कशी? पोचणार, तू टेरेस पर्यंत पोहोचणार. ये दादा, हे बघ, हे बघ, हे कसं झालं बघ, सगळं कसं दिसतंय ते दादा, कसं होणार कूलिंग? अरे पाहुणे आलेत ते आपल्याकडे. लो, शांत शांत राहा, आपण करू काहीतरी, डोंट वरी. हे बघ काय झालं गंधारराव, उदय, काय झालं? प्रॉब्लेम आहे ना तुम्हाला? तुला पण कळलं? कळेल नाही तर काय, हे काय आत आल्याला कळतंय. म्हणजे गरम होत आहे ना तुम्हाला? एसीचा जरा प्रॉब्लेमच आहे. नाही तसं काही नाही. आहे प्रॉब्लेम आहे. आम्हाला दुसरीकडे कुठे शिफ्ट करणं शक्य आहे का? सॉरी, ऍक्च्युली आमच्या लक्षातच आलं नाही ते. नाही हरकत नाही, असू दे ना. पण आता जर आम्हाला शिफ्ट करता आलं तर? शिफ्ट करतो ना तुम्हाला. ऍक्च्युली आमच्या बेडरूम मध्ये सामान आहे. दादाची बेडरूम आहे ना, तुम्हाला चालेल ना? तीच हवी आहे. काय? म्हणजे कुठलीही चालेल, तीच हवी आहे असं नाही म्हणाला बाबा. तुम्ही आलापच्या रूम मध्ये शिफ्ट व्हा. चालेल. मग तुम्ही बाहेर या, मी तुमचं सगळं सामान दादाच्या रूम मध्ये नंतर शिफ्ट करतो. नाही तसं काही फार सामान नाहीच आहे आमचं. झालंय आमचं. जेवढं गरजेचं आहे तेवढंच सामान घे. का महत्वाचं आहे ना तेवढंच सामान घे. म्हणजे तुला जे हवंय ते महत्वाचं सामान ते घे. मला जे हवंय ते मी सगळं सोबत घेते ना बाबा, डोंट वरी. ओके ठीक आहे, मग तुम्ही आता बाहेर या. हा चालेल ना? हो चालेल ना, चालेल. गंधारराव थँक्यू. इट्स ओके. चला काम झालं. एसीचं काम करून घ्यावं लागेल ना आपल्याला. चल चल. हो चल. बाबा तू सुपरडॅड आहेस, तसंच तू जादूगर पण आहेस. बरोबर. म्हणजे बाबा तू बोललास आणि उदय आणि गंधर्वदादा आले आणि आपल्याला आलापची रूम मिळाली. हा बरोबर. हे सगळं कसं जुळून आलंय मला माहिती नाही, पण जे काही घडलंय ते आपल्या पथ्यावर पडणार आहे. चल 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 चल, वेळ घालवायला नको. ये पटकन. आवर. सगळं मांडून झालेलं आहे. कसं असतं, मुहूर्तावर सगळं झालं की चांगलं असतं. अगदी बरोबर. बरं, तुम्हाला अजून काही लागणार आहे का? हो, एक पाठ लागेल ना. हा घ्या ना. वा, वस्तूचं नाव घेतलं की वस्तू हजर असं पाहिजे. अजून काही हवंय का? सर्वात महत्वाची गोष्ट, पण थोड्या वेळाने लागेल, पण तयार ठेवा. काय ते सांगा, आम्ही तयार ठेवतो. अहो, ज्यांचा साखरपुडा आहे ते, मुलगा आणि मुलगी दोघांना तयार राहायला सांगा. जुई रेडी होईलच इतक्यात. हो, तिचं आटपेलच एवढ्यात. ही बघा आलीच. तुझं अजून काही आवरायचं राहिलंय का? हॅलो आई, ऍक्च्युली ती तयारच होत होती, पण रूम मध्ये एसीचा प्रॉब्लेम होता ना, म्हणून मीच त्यांना म्हटलं की तुम्ही आलापच्या खोलीत शिफ्ट व्हा. अगं बाई, विसरलेच मी. सॉरी. नाही सॉरी वगैरे कशाला, एवढा काही मोठा प्रॉब्लेम नाही झाला काय का? नाही कसं प्रॉब्लेम आहे ना, ते गरम होते आत किती. उदय, त्यांना आलापच्या रूम मध्ये घेऊन जा. हा
वा, काय ते? घरात आल्यावर लगेच स्वतःच्या रूमचा ताबा घेतला रे सुईने. हॅलो हॅलो, ताबा वगैरे नाही, त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता. ऍक्च्युली उदयच्या लक्षात आलं की एसी बंद आहे, म्हणून आम्हीच त्यांना म्हटलं की तुम्ही आलापच्या खोलीत शिफ्ट व्हा, बाकी काही नाही. आणि ते तिच्या पथ्यावर पडलं. आता तुम्ही म्हणा किंवा त्यांनी सांगितलेलं असू दे, झालंय तेच ना. गंधार, ही आत्ताच असं वागते. घरात आल्यावर बघ, हळूहळू सगळ्यांना स्वतःच्या इशाऱ्यावर नाचवेल. बघ, असं काही नाही, तू उगाच काहीतरी विचार करतेस. त्यांनी फक्त रूम चेंज करून घेतली. आज रूम चेंज करून घेतलीयस, उद्या घरातली समीकरणं बदलायला जाशील. पण तू या घरात कितीही स्वतःचं म्हणणं खरं करायला बघितलंस ना, तरी तुझ्या समोर नेहमी मी उभी असेन. मी हेरलेली व्यक्ती बरोबर आहे. तर हाच तो विस्तव आहे जो जुई आणि आलापच्या नात्यामध्ये आग लावू शकतो. हा, या बघा, ही दादाची रूम. तुम्ही इथे सेटल व्हा. थँक्यू उदय. थँक्यू काय काका, उलट मी थँक्यू. तुम्हाला एवढा वेळ त्या खालच्या रूम मध्ये मॅनेज करावं लागलं. बी कम्फर्टेबल. हो हो. जातो ना. जातो. जातोय ना आपण खाली. चला ना काका. अच्छा, मी पण येऊ का? हा मग. उदय, मी जाऊ, तू मॅनेज करशील सगळं? काका तुम्ही चला ना. काही हवं असेल तर प्राजक्ता बहिणी येईलच ना वर. बरोबर. नाही, जे हवं होतं ते मिळाले. काय अरे म्हणजे आयुष्यात जे क्षण हवे होते ना, ते मिळाले. असं. अच्छा, म्हणजे हॅशटॅग हॅपी वाली फिलिंग. ओके ओके. हा. चला का. चल आलो का तुझी? जुई, आलाप, तू इथे? तुझ्यासाठी. म्हणजे आलाप, अरे कोणीतरी येईल. आता कोणाचाही विचार मनात आणू नकोस. मी जे विचारतोय त्या प्रश्नांची उत्तरं दे फक्त. आजपासून आपल्या आयुष्याच्या एका नवीन प्रवासाची सुरुवात होणार आहे. तू खुश आहेस ना? खूप जास्त. आज तुझ्या आणि माझ्या नात्याला एक नाव मिळणार आहे. तुला ते आवडत आहे ना? खूप जास्त. आलाप तुझ्यापेक्षा सुंदर दिसतो. खूप जास्त. आलाप, तू ना. आय डोंट नो वाय, पण हे सगळं होण्या अगोदर मला तुझ्याशी बोलायचं होतं. सुई, नेहमी सोबत राहा. नेहमीच. तू?
आणि मी. पण आता अजून कोणी इथे येण्याच्या आधी तू बाहेर जा. ओके ओके मी जातो. बाय. आय लव्ह यू. भेटू. लवकर ये, कारण एंगेजमेंट रिंग त्या आलाप सोबत तुझी वाट बघते. लवकर या. नक्की. आलाप, नेहमी तुझ्या सोबत राहण्यासाठीच तरी धडपड चालू आहे. वहिनी, सगळी अरेंजमेंट खूप छान झाली आहे. थँक्यू खरंच मनापासून आवडली. थँक्यू थँक्यू. बरं मी आलेच हं. हो हो. त्यांच्या अरेंजमेंटचं कौतुक करण्यापेक्षा ना जरा आपल्या मॅनेजमेंटचं बघा काहीतरी. अमृता, अगं मी तुला तेच सांगायला येत होतो. जुई आता आलापच्या रूम मध्ये पोचली आहे, ज्याला टेरेस आहे. त्या मॅनेजमेंट बद्दल बोलत नाहीये मी. मग पौर्णिमेच्या चंद्रोदयानंतर आपण काय करणार आहोत? अगं तुला तेच सांगतोय मी. आता आपण काहीच नाही करणार. आता जे काही करायचं ते माझी जुई करणार. कैलास, जुईने तो कागद चंद्रप्रकाशात नेऊन मंत्र मिळवला, साखरपुडा झाला, तरी त्यानंतर आपल्याला घरी जावंच लागणार आहे ना. का? काय काही वेळातच पौर्णिमा सुरू होईल. आणि जरी चंद्रप्रकाशात गेल्यावर आपण आपल्या मूळ रूपात येत असलो तरी आपले डोळे घरात असलो ना तरी काही तासातच निळे होतील. अरे हो, बरोबर. ह्या माणसांमध्ये राहून आपण इच्छाधारी नाग आहोत हे विसरलास? अमृता, मी काहीही विसरलेलो नाहीये. आता महत्वाचं काय आहे तर आपल्या जुईने तो कागद चंद्रप्रकाशात नेणं. अमृता, डोंट वरी. एकदा हा मंत्र मिळवण्याचा प्रोग्राम पार पडला ना की मग घरी जायची काय व्यवस्था करायची ते मी बघतो ना. मी आहे ना. काय 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 कोण जाते घरी? आज कुणीही कुठेही जायचं नाव घ्यायचं नाही. नाही, कसं आहे ना, उगाच जायला उशीर व्हायला नको ना म्हणून. हे बघा वहिनी, तुम्ही आज काहीही म्हणा पण मैफिल संपल्याशिवाय कुणीही कुठेही जायचं नाही. मैफिल? हं. गीत गायनाची मैफिल. कैलासराव, तुम्ही काय बोलला नाही तो वहिनींना? नाही, बोललो तो मी. बोललो तो हिला, विचारा. ती काय कामाच्या गडबडीत विसरली असेल. हो ना ग? आज मी माझ्या सुरांशी तुमच्या सगळ्यांची ओळख करून देणार आहे. आणि जमल्यास कैलासजी पण मला जॉईन होतील. मी नाही, मी नाही. हो हो, मला माहिती आहे तुमचा मूड झाला की तुम्ही जॉईन होणारच. अहो हे बघा, या पण जॉईन झाल्या. अहो, जे विचारायचं होतं ते विचारलं का? हो हो, विचारतो. अहो, फोटोग्राफर. हा, फोटोग्राफर, बरोबर. तेच म्हणतो मी, फोटोग्राफर कुठे आहे? काय ना, आमच्याकडे एकाच नावाचे 2 रस्ते आहेत. खूप वेळा माणसं दुसऱ्याच रस्त्याने पुढे जातात. त्याला मुळात रस्ता सापडलाय की नाही इथपासून प्रश्न आहे. म्हणजे अहो तो माझा कॉलच घेत नाहीये. किती वेळा फोन लावला मी, तो घेतच नाहीये. अहो, आता तर मगाशी तुम्ही म्हणालात ना की तो ऑन द वे आहे म्हणून. हा, पण त्यावेळेला तो रस्त्याला लागायचा होता ना. तो रस्त्याला लागला असेल तेव्हापासून फोन उचलत नाही माझा. अहो, असू द्या. काय, कदाचित तो ड्रायव्हिंग करत असेल. हो, बरीच माणसं ड्रायव्हिंग करताना फोन नाही उचलत, त्यामुळे त्यानेही नसेल उचलला. असू दे हो, वेळेवर आला म्हणजे झालं. हा, नाही येणार. काय? नाही येणार.
नाही येणार असं म्हणालो मी. काय ऐकलं तुम्ही? हॅलो 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 हॅलो, मुलाचे आई वडील मुलीचे आई वडील यांचा काय पर्सनल टॉक? असं काही नाही रे. अच्छा अच्छा ओके, म्हणजे आजी आजोबा झाल्यानंतर काय करायचं याचं आत्ताच प्लॅनिंग. ए बाळ, त्या गोष्टीला अजून वेळ आहे. हो ना, ते पुढे नेमकं काय होणार आहे हाच प्रश्न आहे. म्हणजे हो म्हणजे आजकालचं जग केवढं फास्ट आहे, उद्या काय होणार हे आज कळत नाही. तिथं हा तर म्हणजे फारच पुढचं बोलतोय. नाही नाही, पण ही एक मोमेंट आहे, ही कोणीतरी ना कॅमेऱ्यात कॅप्चर करायला पाहिजे. काय या अशाच गोष्टी पुढे जाऊन आठवणी बनतात है ना. अरे तो फोटोग्राफर येतोय, तो आले की सगळ्या मुवमेंट कॅप्चर करेल बरोबर. ते त्याच्या अल्बमसाठी. मला माझ्या स्टेटसला ठेवायला काही फोटोज हवेत ना. म्हणजे म्हणजे काय, मी आपला एक ग्रुप सेल्फी काढणार आहे. नको नको. का माझं काही चुकलं का? नाही तसं नाही, म्हणजे तो फोटोग्राफर येणार आहे ना, मागवले पैसे देऊन, तो काढेल ना फोटो. हा तो येईल तेव्हा येईल, तोपर्यंत आपण काढू ना मस्त एक आपला. एक काम करा, तुम्ही थोडेसे जवळजवळ उभे राहा. या 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 असं या. हो ना, चालेल. तुम्ही सांगा ना, आपण नको काढू. आता तो ऐकणार नाही. चला. काढ रे, लवकर काढ. चल, तुम्ही रेडी आहात ना? नंतर काढूया. येस. आलाप देसाईंचं घर हेच आहे का हो? अरे काका पण आले. पद्या पद्या पद्याला पद्या प्रद्युम्न आला. पद्या हे पद्या. अरे काढ लवकर काढ, मला त्यांना अटेंड करायचंय. चल लवकर आपला काढ. स्माइल. पद्या पद्या मित्र, काय वेळेवर आलायस? नक्की वेळेवर आलोय ना मी. वेळेवर? तुझ्या या टायमिंगला अख्ख्या जगात तोड नाही पद्या. टायमिंग? अरे नाही नाही, म्हणजे साखरपुड्याच्या वेळेच्या आधी पोहोचलो ना मी, असं विचारायचं होतं मला. अरे प्रद्युम्ना, मी म्हणतोय ना तू बरोबर वेळ साधलीस, याचा अर्थ तू वेळेवर आलायस. हो. तुला माहितीये, तू जर आता आला नसतास ना तर आमची शेजार धर्म. अरे म्हणजे वेळेत पोहोचला नाही तर तो शेजारी कसला? आणि तुझ्या मुलीचा साखरपुडा म्हणजे माझ्याच मुलीचा साखरपुडा ना रे, मग उशिरा कसा येईन मी? होय होय होय. बरं, सगळी तयारी झाली आहे ना? माझी काही मदत हवी आहे का? हे बघ, काही गरज लागली ना तर निसंकोचपणे सांग मला. गरज? अरे जिथं तुझी गरज होती तिथं बरोबर आलास. म्हणजे काहीही आणायचं नाहीये, सगळी तयारी झाली आहे, काही लागणार नाहीये. तू आज चल. हो ना, म्हणजे आता सगळं सुरळीत मुहूर्तावर पार पडलं म्हणजे झालं. हो रे पद्या, सगळं ठरल्याप्रमाणे सुरळीत पार पडलं म्हणजे झालं. 7:05 झाली आहेत. ऑलरेडी चंद्रोदय होऊन 5 मिनिटं झाली आहेत. काय करू? स्वराला खाली कसं पाठवू? होणारी जुई काकू, तू आजपासून आमच्या सोबत राहतेस? नाही ग बाळा, त्याला अजून थोडा वेळ आहे ना. होणारी जुई काकू, आजपासूनच राहा ना आमच्या सोबत. मी आजीला सांगते. तसं नाहीये ग, मला माझ्या आई बाबांची परमिशन घ्यावी लागेल ना. तू एक काम करशील? तू आमच्याकडे राहा, मग मी तुझी सगळी कामं करते. ओके, मग तू आता खाली जाऊन माझ्या आई बाबांना विचार की होणारी जुई काकू आजपासून आमच्या सोबत राहिली तर चालेल का. ओके. पण जुई काकू, ते मला रागवले तर? आमची लिटिल प्रिन्सेस एवढी स्वीट आहे ना की तिला कोणी रागवणारच नाही. ओके. पण मी त्यांना विचारण्यापेक्षा जाऊन सांगतेच ना की होणारी जुई काकू आजपासून आमच्या सोबत राहील. आणि तसे मी स्वीट आहे, ते मला ओरडणारच नाही. सो स्वीट. स्वरा, स्वरा तू इथे आहेस होय? मी केव्हापासून खाली शोधते तुला. मी मस्ती करत नव्हते, मी हाताची घडी तोंडावर बोट अशीच बसलो होते. हो ना जुई काकू? येस माय लिटिल प्रिन्सेस. जुई, हिचे फार लाड करू नकोस हा, नाहीतर डोक्यावर बसेल ही.
आणि लाड करता करता समोरचा कधी डोक्यावर मिऱ्या वाटतो हे कळत पण नाही ग. नाही हो वहिनी, आपली लिटिल प्रिन्सेस शहाणी आहे. हो ना ग. हो. मग चला आपण खाली जाऊया, तिला तिची तयारी करू दे. चल. अरे वहिनी, माझा हार अडकलाय, जरा सोडवता का प्लीज? हो. जुई, हा हार तू माझ्याकडून हिरावून घेतलायस खरा, पण एक दिवस तूच तुझ्या हाताने हा हार मला देशील. घे, सोडवला. थँक्यू. चल जाऊया आपण. हो. जुई, तू आटपून घ्या.